राम राम मंडळी, आज आपण निघालो होतो कोंढणपूर आणि कळवाईला. तर पहिलं आम्ही घेतलं कोंढणपूरचं दर्शन. मग कोंढणपूरला पोचल्यानंतर म्हणलं थोडंसं आपल्याकडं पण बघावं, म्हणलं देवीच्या दर्शनाला जायचे आपल्याला. मग या ठिकाणी तीर्थक्षेत्र कोंढणपूर या ठिकाणी पोचलो. छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेतलं आणि मस्तपैकी भगवा झेंडा फडकत होता, ते बघून खूप भारी वाटलं. त्यानंतर दर्शन घेऊन आल्यानंतर आपलं म्हणलं एक ज्यूस मारू, म्हणजे थोडीशी एनर्जी राहील, कारण की उन्हाळा खूप आहे मित्रांनो. त्यानंतर घाट चढत चढत आम्ही निघालो मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनाला. म्हणलं देवी आम्ही आलो, सनाट येतो गर्दी नसू दे रस्त्याने. तर घाटाचं या ठिकाणी काम चालू होतं आणि हे जे दृश्य पाहताय ते अप्रतिम असं सुंदर दिसत होतं. खोलदरी मस्तपैकी दिसत होते आणि मस्त रस्ता झाल्यामुळं आम्ही थोडं लवकरच पोचलो. काम चालू होतं पण या ठिकाणी आम्ही पोचलो. दाजीबाची पत्रिका या ठिकाणी ठेवायची होती, त्यामुळं म्हणलं आता गाडी तर काय वरती जात नव्हती, किती नाव सांगा काही करा. फायनली आम्ही मांढरदेवी कळवायच्या ठिकाणी पोचलो. दाजीबाला म्हणलं थोडंसं यावं व्हिडिओमध्ये, कसं आहे पत्रिका ठेवायचे, लग्न आलं जवळ, नवरदेव आहे आपला. मग म्हणलं आम्ही या ठिकाणी आल्यानंतर वरती पायऱ्या चढत होतो, तर काही लोक त्रास देत होते पैशांसाठी, समजून जा. आणि फायनली आम्ही वरती कडावरती चढलो आहोत आणि म्हणलं आता पटकन पाय वगैरे धुवून घ्या आणि देवीच्या दर्शनाला लागा. मंदिरातलं दर्शन लवकरात लवकर उरकलं. गर्दी होती तरी देखील उरकलं, कारण की VIP दर्शन झालं आमचं. आणि नंतर देवीच्या पाया पडून लवकरच घराचा रस्ता बघितला आणि जाता जाता मस्त दृश्य असं या ठिकाणी पाहिलं.